मुंबईच्या लोकल स्टेशनवरची ती सकाळी 8-9ची धांदल आपण सर्वांनीच पाहिली असेल. म्हणजे तो एक असा वेळ असतो जेव्हा प्लॅटफॉर्मवर माणसांचा अक्षरशः महासागर उसळलेला असतो. अगदी खरंय. आणि ट्रेन येते ती आधीच खचाखच भरलेली असते, तरीही लोक चालत्या ट्रेनमध्ये उडी मारतात. हो ना, केवळ एका बोटाच्या आधाराने दरवाजात लटकून आपला जीव धोक्यात घालतात. आणि हे दृश्य रोज बघताना बऱ्याचदा असा विचार येतो की लोक इतके निष्काळजी कसे असू शकतात. स्वतःच्या जीवापेक्षा यांना ऑफिस गाठणं जास्त महत्वाचं वाटतं का? बरोबर. वरवर पाहता तसंच वाटतं. पण यावर थोडा बारकाईने विचार केला तर एक वेगळंच सत्य समोर येतं. ती जी रोजची जीवघेणी शर्यत आहे ना, ती लोक स्वतःच्या मर्जीने किंवा कुठल्याही थ्रिलसाठी नक्कीच खेळत नाहीत. ती लोकल चुकली तर ऑफिसमध्ये लेट मार्क लागेल, पगार कापला जाईल. एक्झॅक्टली. कदाचित मुलांच्या शाळेची फी वेळेवर भरता येणार नाही. हा जो पोटाचा आणि वेळेचा एक प्रचंड मोठा अदृश्य दबाव आहे, तो त्यांच्याकडून या चुका करून घेत आहे. आणि इथेच आपला आजचा विषय सुरू होतो. बरोबर. कारण हाच अदृश्य दबाव फक्त रेल्वे स्टेशनवर नाहीये. नाही, अजिबात नाही. रोज आपल्या रस्त्यांवरही हजारो लोकांकडून तो जीव घेण्यात चुका करून घेत आहे. आपण आज हर घर से एक सैनिक या पुस्तकाचा चॅप्टर 5 म्हणजे द प्रेशर्स दॅट पुशस या प्रकरणावर आधारित एक सखोल चर्चा करणार आहोत. चला तर मग यावर थोडं सविस्तर बोलूया. नक्कीच. आजचा आपला मुख्य उद्देश हा आहे की रस्त्यावरील अपघातांसाठी फक्त आणि फक्त ड्रायव्हरला दोष न देता त्याच्या वागणुकीमागे असणाऱ्या सिस्टेमिक आणि आर्थिक दबावांचे अत्यंत बारकाईने विश्लेषण करणे. आणि बघायला गेलं तर या पुस्तकातून समोर येणारा हा जो दृष्टिकोन आहे तो खरंच खूप अस्वस्थ करणार आहे. आपण नेहमी एखाद्या अपघाताची बातमी वाचली की सर्वात सोपा मार्ग निवडतो. हो, म्हणजे आपण लगेच म्हणतो की तो गाडी चालवणारा वेगात असेल. बरोबर. किंवा त्याने दारू प्यायली असेल किंवा त्याचे लक्षण असेल असं गृहीत धरून आपण मोकळे होतो. पण हे विश्लेषण त्या ड्रायव्हरला कुठलीही क्लीन चिट देण्यासाठी नक्कीच नाहीये. रस्त्यावर गाडी चालवताना वैयक्तिक जबाबदारी ही असायलाच हवी. नक्कीच, ती तर सर्वात महत्वाची आहे. हो, पण इथे सर्वात रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे या अपघातांच्या मूळ कारणांचा किंवा रूट कॉजेसचा आपण शोध घेत नाही. तो ड्रायव्हर त्या विशिष्ट क्षणी तसा का वागला, त्याच्या मेंदूवर आणि निर्णय क्षमतेवर असा कोणता दबाव होता ज्याने त्याला ती चूक करायला भाग पाडली. बरोबर. हे मेकॅनिझम समजून घेतल्याशिवाय रस्त्यांवरील हे भीषण चित्र कधीच बदलणार नाही. आपण केवळ वरवरची मलमपट्टी करत राहू आणि आतला आजार तसाच वाढत राहील. आणि हा आजार किती खोलवर रुजलाय हे समजून घेण्यासाठी आपण हायवेवरच्या ट्रकचं उदाहरण घेऊया. रस्त्यावरून एखादा महाकाय ट्रक भरधाव वेगात आणि अतिशय धोकादायक पद्धतीने चाललेला दिसला की आपण लगेच म्हणतो की या ट्रकवाल्यांना रस्त्याचं काही भान नसतं. अगदी नेहमीच आहे. पण पुस्तकाच्या या 5व्या चॅप्टरमध्ये जे वर्णन केलंय ते वाचून खरोखर अंगावर काटा येतो. दिल्ली ते मुंबईचं 72 तासांचं टार्गेट. आणि हे फक्त एक टार्गेट किंवा डेडलाईन नसते, ती एका माणसाची पोटाची खळगी असते. जर तो वेळेत पोचला नाही तर त्याच्यावर जी पेनाल्टी लागते ती त्याच्या पूर्ण ट्रिपचा नफा गिळंकृत करते. हो, आणि या इकॉनॉमिक्स ऑफ सर्व्हायव्हलचे गणित खूप क्रूर आहे. त्या ट्रकरच्या स्थितीचा विचार करा. त्याला मालकाचा किंवा ट्रान्सपोर्ट कंपनीचा सतत फोन येत असतो. प्रेशर वाढत असतं. एक्झॅक्टली. गोदामात माल वेळेवर पोचला नाही तर त्याच्या आधीच तुटपुंजा असलेल्या पगारातून पैसे कापले जाणार हे निश्चित असते. या संपूर्ण सप्लाय चेनमध्ये एका माणसाच्या शरीराच्या विश्रांतीसाठी कोणतीही जागा ठेवलेली नाहीये. हे खूपच भयानक आहे. सलग 2-2, 3-3 दिवस गाडी चालवल्यावर शरीराची जी अवस्था होते ती कोणत्याही मॅन्युअलमध्ये लिहिलेली नसते. विशेषतः रात्री 2 ते पहाटे 4च्या दरम्यान शरीरावर आणि मेंदूवर एक असा भयानक थकवा येतो ज्यातून एक अत्यंत धोकादायक शारीरिक प्रतिक्रिया निर्माण होते. म्हणजे ते मायक्रोस्लीप ना? हो, याला विज्ञानाच्या भाषेत मायक्रोस्लीप म्हटलं जातं. आणि हे मायक्रोस्लीपचं मेकॅनिझम खरं तर खूपच धक्कादायक आहे. म्हणजे इथे ड्रायव्हर झोपलेला नसतो, त्याचे डोळे उघडे असतात, हात स्टेअरिंगवर असतात, पण मेंदू काही सेकंदांसाठी पूर्णपणे शटडाऊन झालेला असतो. जणू काही शरीराची बॅटरी संपल्यामुळे सिस्टीमने स्वतःला जबरदस्तीने रिस्टार्ट मोडमध्ये टाकले आहे. अगदी बरोबर. मेंदू स्वतःचं रक्षण करण्यासाठी तो शटडाऊन फोर्स करतो. कारण सलग 72 तास जागे राहिल्यावर शरीराची जी स्लीप डेप्थ किंवा झोपेची तूट वाढलेली असते ती भरून काढण्यासाठी मेंदूकडे दुसरा कोणताही मार्ग उरत नाही. अरे बापरे. आणि आपण इथे फक्त 3 किंवा 4 सेकंदांच्या मायक्रोस्लीपबद्दल बोलत आहोत, पण गणिताचा विचार करा.
हायवेवर 80 किलोमीटर प्रति तास या वेगाने धावणारा ट्रक त्या 3-4 सेकंदात साधारण 100 मीटरचे अंतर पार करतो. 100 मीटर म्हणजे एका फुटबॉल मैदाना एवढं अंतर. हो, आणि या 100 मीटरच्या प्रवासात त्या 10 टनी वजनाच्या महाकाय वाहनावर कोणाचंही नियंत्रण नसते. ती गाडी चालवणारा माणूस त्या क्षणी एक जिवंत रडार नसून केवळ एक बेशुद्ध प्रवासी बनलेला असतो. सिस्टीम फक्त माल वेळेत पोहोचला की नाही हे मोजते. माणसाची किंमत शून्य आहे तिथे. अगदी. त्या माणसाचा जीव, त्याचा थकवा, त्याच्या मेंदूची अवस्था मोजण्याची कोणतीही यंत्रणा या करोडो रुपयांच्या सप्लाय चेनमध्ये नसते. आणि या दबावाचा पुढचा टप्पा हो तर अजूनच भयंकर आहे. जेव्हा मुख्य ड्रायव्हरला जाणवतं की आता त्याचा कंट्रोल पूर्णपणे सुटतोय, त्याला डोळे उघडे ठेवणं अशक्य होतंय, तेव्हा तो काय करतो तर गाडीची स्टिअरिंग बाजूला बसलेल्या क्लीनर किंवा हेल्परच्या हातात देतो. हो, ज्याच्याकडे लायसन्सही नसतो बऱ्याचदा. त्याच्याकडे लायसन्स नसतो, पण ट्रक थांबवून माल लेट होण्यापेक्षा हा पर्याय त्यांना कमी धोक्याचा वाटतो. हा एक प्रकारचा जुगारच आहे. हो, हा सगळा प्रकार म्हणजे एका मोठ्या सिस्टेमिक फेल्युअरचा स्फोट होण्यापूर्वीची अवस्था आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा वेळेचा आणि पैशाचा जीवघेणा खेळ फक्त हायवेवरच्या ट्रक्सपुरता मर्यादित नाहीये. आपण शहरांमध्ये रोज जे डिलिव्हरी रायडर्स पाहतो त्यांची अवस्थाही यापेक्षा वेगळी नाहीये. नक्कीच. डिलिव्हरी ॲप्सची अल्गोरिथम सिस्टम हा या आधुनिक युगातील सर्वात मोठा आणि क्रूर दबाव आहे असं मी सांगेन. जेव्हा आपण ॲपवर जेवण ऑर्डर करतो तेव्हा मागे काय घडतं हे आपण कधीच बघत नाही. आपण फक्त आपला फोन बघत असतो. हो, एका रायडरच्या ॲपवर एकाच वेळी 2 किंवा 3 ऑर्डर्स ॲक्टिव्ह असू शकतात. त्याच्या स्क्रीनवर एक टायमर सतत उलटा फिरत असतो. 8 मिनिटे, 7 मिनिटे, 6 मिनिटे. त्यात तो रायडर ट्रॅफिकमुळे आधीच 4 मिनिटे लेट झालेला असतो. आणि त्या अल्गोरिदमला काहीच समजत नसतं. एक्झॅक्टली. या अल्गोरिदमला शहरातील खड्डे, ट्रॅफिक जॅम किंवा पावसाळा समजत नाही. त्याला फक्त डेटा आणि मॅपवरची लाईन समजते. आणि ग्राहकाला अगदी कडकडीत गरम जेवण हवं असतं. त्यामुळे तो तरुण रायडर ट्रॅफिकमध्ये आपला जीव अक्षरशः पणाला लावतो. तो रॉंग साईडने गाडी घालतो, सिग्नल तोडतो, पथपथावरून गाडी चालवतो. हे बघून आपल्याला त्याचा राग येतो. साहजिक आहे. पण इथे मला एक अत्यंत कळीचा मुद्दा मांडायचा आहे. आणि कदाचित बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न येईल की जरी ॲपचा टायमर असला किंवा ग्राहकाचा दबाव असला तरी स्वतःचा जीव वाचवणे हे पहिलं कर्तव्य नाही का? इथे वैयक्तिक जबाबदारी कुठे जाते? गाडी चालवताना आपला जीव आणि दुसऱ्याचा जीव महत्त्वाचा आहे हे त्या व्यक्तीला समजत नाही का? हा खूप नैसर्गिक आणि रास्त प्रश्न आहे. आपण सगळेच हा विचार करतो. पण इथे माणसाची विचार करण्याची पद्धत, विशेषतः आर्थिक संकटात असतानाची मानसिकता कशी बदलते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे कसं? जेव्हा लेट डिलिव्हरी म्हणजे कमी इन्कम आणि खराब रेटिंग हे समीकरण असतं, तेव्हा अल्गोरिदम थेट माणसाच्या पोटावर वार करत असतो. रेटिंग खराब झालं की पुढच्या आठवड्यात त्याला चांगल्या ऑर्डर्स मिळणं बंद होतं. म्हणजे त्याचं उत्पन्न थेट निम्म्यावर येऊ शकतं? बरोबर. मानसशास्त्रात याला सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट म्हणतात. जेव्हा जगण्याची भ्रांत असते आणि आजचा पगार धोक्यात असतो तेव्हा माणसाचा मेंदू भविष्यातल्या धोक्याचा म्हणजेच अपघाताचा विचार करू शकत नाही. तो फक्त समोरचा टायमर बघतो. म्हणजे एका अर्थी सिस्टमच त्यांना चुकीचं वागायला प्रवृत्त करते. अगदी तसंच. या सिस्टमने एक अशी रचना तयार केली आहे जिथे धोकादायक वागणुकीला एक प्रकारे रिवॉर्ड किंवा बक्षीस दिले जाते. लवकर पोहोचलात, सिग्नल तोडून वेळ वाचवलात तर जास्त पैसे आणि चांगल्या रेटिंग. रिस्क तो रायडर घेतो, त्याचा जीव धोक्यात असतो, पण ॲपचं रेटिंग मात्र क्लीन राहतं. कमाल आहे. आपण त्यांना वैयक्तिक सुरक्षिततेची आठवण करून देतो, पण जी सिस्टीम त्यांना रोजगार देतेय तीच सिस्टम त्यांना असुरक्षित राहायला भाग पाडते. आणि इथेच तर खरी मेख आहे. वेळेच्या या दबावाकडून आपण आता आर्थिक असुरक्षिततेकडे वळूया. कारण रस्त्यावर प्रवास करणारे सगळे समान नसतात, त्यांचे धोके समान नसतात. हे समजून घेण्यासाठी आपण एका रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुराचं उदाहरण घेऊया. हां, हे खूप महत्त्वाचं उदाहरण आहे. ज्या माणसाला महिन्याचा पगार मिळतो तो आजारी पडल्यास किंवा कंटाळा आल्यास एका दिवसाची सुट्टी सहज घेऊ शकतो. त्याच्या पगारात फारसा फरक पडत नाही. पण एका बांधकाम मजुराची किंवा रोजंदारी कामगाराची एक सुट्टी म्हणजे त्या दिवशीची चूर बंद. रस्त्यावरचा खड्डा दोघांसाठी सेम आहे, ट्रॅफिक सेम आहे, पण त्यातून निर्माण होणाऱ्या धोक्याची आर्थिक किंमत मात्र वेगवेगळी आहे. हे जर आपण थोडं व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर ही जी आर्थिक दरी किंवा असिमेट्री ऑफ रिस्क आहे ती रस्त्यावर अत्यंत स्पष्टपणे दिसते आणि तीच अनेक अपघातांचं मूळ कारण ठरतं.
या पुस्तकात एका रिक्षाचालकाचं खूप चपखल उदाहरण दिले आहे. हो मी वाचलंय ते. आपण अनेकदा पाहतो की रस्त्याच्या कडेला उभा असलेला एखादा प्रवासी दिसल्यावर रिक्षाचालक अचानक मागच्या आरशात न बघता आपली रिक्षा डावीकडे वळवतो. त्याच्या मागे येणाऱ्या गाडीला अचानक ब्रेक दाबावा लागतो. आणि मग आपण त्याला शिव्या देतो. बरोबर. पण हे तो फक्त निष्काळजीपणातून किंवा त्याला नियम माहीत नाहीत म्हणून करत नाही. ती त्या एका प्रवाशाची, त्या 50 किंवा 100 रुपयांची धडपड असते, ज्यावर त्याच्या कुटुंबाचे त्या दिवसाचे रेशन अवलंबून असते. तो प्रवासी दुसऱ्या रिक्षात बसू नये ही भीती त्याला ट्रॅफिकच्या नियमांपेक्षा मोठी वाटते. आणि या उदाहरणावरून मला आणखी एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. समजा तिथे अपघात झालाच. एका 60 लाखांच्या महागड्या कारला आणि त्या 1.5 लाखांच्या रिक्षाला एकमेकांची धडक बसली. दोन्ही गाड्यांचं नुकसान झाले. आता इथे रिस्क कशी विभागली जाते? हा अत्यंत क्रूर भाग आहे या सगळ्याचा. हो ना. कार चालवणाऱ्याकडे कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्शुरन्स कव्हर असतो. तो आर्थिकदृष्ट्या सक्षम असतो. तो त्याची कार सर्व्हिस सेंटरला देईल आणि पुढचे आठवडाभर उबर किंवा ओला करून वातानुकूलित गाडीतून ऑफिसला जाईल. त्याच्या बँक बॅलन्सला किंवा जीवनशैलीला फारसा धक्का लागणार नाही. अजिबात नाही. पण त्या रिक्षाला जर डेंट आला आणि ती दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये उभी राहिली, तर तो केवळ डेंट नसतो. ती त्या रिक्षावाल्याची 10 दिवसांची बुडालेली कमाई असते. हाच तो खरा फरक आहे जो आपण समजून घेतला पाहिजे. त्या रिक्षावाल्याचं 10 दिवसांचं उत्पन्न 0 होतं. शिवाय गॅरेजचा खर्च त्याच्याच खिशातून जातो. त्याचे संपूर्ण महिन्याचे बजेट कोलमडते. कदाचित त्याला सावकाराकडून कर्ज घ्यावं लागतं. बापरे, एका छोट्याशा चुकीसाठी इतकी मोठी शिक्षा? हो. एक साधा डेंट एका कुटुंबाला आर्थिक खाईत लोटू शकतो. जो आर्थिकदृष्ट्या जेवढा कमकुवत, त्याला अपघाताचा फटका तेवढाच भयंकर बसतो. ही जोखीम रस्त्यावर समान पातळीवर विभागलेली नसते. म्हणूनच सुरक्षितेचे नियम पाळण्याची लक्झरी सर्वांना सारखी उपलब्ध नसते. म्हणजे 1 सेकंदाची चूक आणि 10 दिवसांचा उपासमार. हा दबाव खरंच विचार करायला लावणार आहे. पण या सगळ्यामागे फक्त वेळेचा किंवा पैसाचाच वैयक्तिक दबाव नाहीये. आपण आता त्या रस्त्यांचीच अवस्था पाहूया, ज्यावर हे सगळे प्रवास करतात. हो, इन्फ्रास्ट्रक्चरचा मुद्दा. अगदी. इन्फ्रास्ट्रक्चरमधील दोष लोकांवर कसा जीवघेडा दबाव टाकतात हे या चॅप्टरमध्ये अतिशय स्पष्टपणे मांडले आहे. आपल्याकडे पावसाळ्यापूर्वी रस्ते खोदायचे जे सत्र सुरू असते ते याचं उत्तम उदाहरण आहे. पुस्तकात या बिल्ड अँड डिग पॅटर्नवर कडक ताशेरे ओढले आहेत. रस्ता बांधणारा सार्वजनिक बांधकाम विभाग आणि त्याखालून पाण्याची किंवा गॅसची पाईपलाईन टाकणारा विभाग यांच्यात समन्वयाचा पूर्ण अभाव असतो. हो, कोणाचा कोणाला ताळमेळ नसतो. अगदी. एक विभाग कोट्यावधी रुपये खर्च करून गुळगुळीत रस्ता बनवतो आणि दुसरा विभाग आठवड्याभरातच तो रस्ता मधोमध खणून ठेवतो. हे इन्फ्रास्ट्रक्चरमधील दोष फक्त पैशाचा अपव्यय नाहीयेत, तर ते थेट नागरिकांच्या सुरक्षितेवर परिणाम करतात. मला इथे एक उपमा द्यावीशी वाटते, जी या परिस्थितीला अगदी अचूक लागू पडते. हा बिल्ड अँड डिग पॅटर्न म्हणजे जणू एकाच रुग्णावर 2 वेगळे डॉक्टर उपचार करत आहेत, पण ते एकमेकांशी अजिबात बोलत नाहीयेत. अरे बाप रे. हो. एक डॉक्टर रुग्णाला रक्त पातळ करायचे औषध देतोय आणि दुसरा डॉक्टर त्याच वेळी त्याची ओपन हार्ट सर्जरी करायला घेतोय. भयानक. इथे त्या पेशंटचा म्हणजेच रस्त्यावरून जाणाऱ्या सामान्य माणसाचा जीव जाणे निश्चित आहे. डाव्या हाताला माहितीच नसतं की उजवा हात काय करतोय. हे उदाहरण अगदी मार्मिक आहे आणि या समन्वयाचा अभावामुळे जे धोके निर्माण होतात त्यांची यादी खूप मोठी आहे. पुस्तकात ही अशी अनेक भयंकर उदाहरणं दिली आहेत जी आपण रोज पाहतो पण त्याकडे दुर्लक्ष करतो. जसं की एखादा नवीन बांधलेला शानदार पूल असतो पण त्याला खाली उतरण्यासाठी एक्झिट रॅम्पच नसतो, किंवा एखादा रस्ता रुंद केला जातो पण त्या रुंद केलेल्या रस्त्याच्या बरोबर मधोमध तो जुना विजेचा खांब तसाच उभा असतो. हो, हे तर आपल्याकडे खूप कॉमन आहे. नागरी जेव्हा हायवेवर गाडी चालवतो तेव्हा तो कायद्याने ठरवून दिलेल्या वेगमर्यादेने जात असतो. त्याचा या सिस्टीमवर एक अंधविश्वास असतो की जर मला इथे 100च्या स्पीडने जायची परवानगी दिली आहे तर हा रस्ता सुरक्षितच असेल. पण प्रत्यक्षात तसं नसतं. अजिबात नाही. अचानक वळणावर समोर येणारे भले मोठे खड्डे किंवा बॅरिकेड्स तो विश्वास एका क्षणात तोडून टाकतात. आणि या इन्फ्रास्ट्रक्चरच्या त्रुटींमध्ये अजून एक अत्यंत महत्त्वाचा आणि दुर्लक्षित राहिलेला मुद्दा आहे, तो म्हणजे गाव आणि हायवे यांचा संघर्ष. आपण नेहमी मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा समृद्धी महामार्ग अशा मोठ्या रस्त्यांचं खूप कौतुक करतो. या हायवेचा मुख्य उद्देश असतो गाड्यांचा वेग वाढवणे आणि 2 शहरांमधला प्रवास लवकर पूर्ण करणे. पण हे हायवे हवेतून जात नाहीत. एक्झॅक्टली. ते अनेक गावांमधून, शेतांमधून जातात. हा एक अतिशय क्लिष्ट प्रश्न आहे. जेव्हा एक हायवे एखाद्या गावातून जातो तेव्हा तिथे गावकऱ्यांचे दैनंदिन जीवन सुरू असते.
त्या गावाची स्वतःची एक संथ आणि वेगळी गती असते. शेतकरी गुरे घेऊन रस्ता ओलांडत असतात, महिला पाणी आणण्यासाठी जात असतात, शाळेत जाणारी लहान मुलं त्याच रस्त्यावरून चालत असतात. आणि दुसरीकडे 100च्या स्पीडने जाणाऱ्या गाड्या. हो, एकीकडे ताशी 120 किलोमीटर वेगाने धावणाऱ्या गाड्या आणि दुसरीकडे गावातील हे संथ जनजीवन. या दोन्ही गोष्टी आपापल्या जागी खऱ्या आहेत, कुणीही चुकीचे नाही. पण या दोन व्यवस्थांना सुरक्षितपणे जोडण्यासाठी जे इंजिनिअरिंग डिझाईन किंवा प्लॅनिंग असायला हवे, ते तिथे पूर्णपणे गायब असते. कारण तिथे गावकऱ्यांसाठी वेगळा सर्व्हिस रोड नसतो, पादचाऱ्यांसाठी अंडरपास नसतो किंवा जनावरांना हायवेवर येण्यापासून रोखण्यासाठी मजबूत बॅरिकेड्स लावलेले नसतात. बरोबर. तिथे हायवेचा वेग आणि गावातील जीवन यांचा थेट आणि जीवघेण्या संघर्ष होतो. आणि जेव्हा एखादा अपघात होतो, एखादं जनावर गाडीसमोर येते, तेव्हा त्याचा थेट फटका सामान्य माणसाला भोगावा लागतो. हो, गाडी पलटी होते किंवा मोठा अपघात होतो. अगदी. ड्रायव्हरला अचानक ब्रेक दाबावा लागतो. हे केवळ ड्रायव्हरचे फेल्युअर नसते, तर हे पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरचे आणि प्लॅनिंगचं फेल्युअर असते. आणि या सगळ्यात चुकीच्या डिझाईनचा दबाव थेट त्या गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या निर्णयक्षमतेवर येतो. तर या सगळ्याचा अर्थ काय होतो? या संपूर्ण चर्चेचा अर्थ असा आहे की इन्फ्रास्ट्रक्चरमधील या त्रुटी आणि हा जो सिस्टमिक दबाव आहे, याचा थेट संबंध आपल्या देशाच्या प्रगतीशी आणि विकासाच्या व्याख्येशी जोडला गेला पाहिजे. आपण आजकाल विकसित भारत 2047च्या विजनबद्दल खूप ऐकतो. देशाचा वेगाने विकास होत आहे, नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, मोठे पूल बांधले जात आहेत, देशभरात एक्सप्रेसवेचं जाळं विणलं जात आहे. आणि इथेच एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. विकासाची खरी व्याख्या काय असावी? विकसित भारताचे जे विजन आहे, त्यात केवळ इंजिनिअरिंगचे चमत्कार किंवा कॉन्क्रीटचं जंगल अपेक्षित नाहीये. विकास म्हणजे फक्त सिमेंटचे आणि डांबराचे रुंद रस्ते नव्हेत. मग खरा विकास कशाला म्हणायचं? जो रस्ता तुमचा अर्धा तास वेळ वाचवतो, पण त्याच वेळी तुमच्या जीवाला कायमचा धोका निर्माण करून ठेवतो, तो विकास पूर्णपणे अपूर्ण आहे. तो खरा विकास असूच शकत नाही. म्हणजेच खरा विकास तेव्हाच होतो जेव्हा रस्ते आणि त्यावरील सिस्टम माणसाच्या जीवाची काळजी घेतात. अगदी तंतोतंत. देशाची प्रगती फक्त दरवर्षी जाहीर होणाऱ्या बजेटच्या आकड्यांवर किंवा किती किलोमीटर रस्ते बांधले गेले याच्या इंजिनिअरिंगच्या रेकॉर्ड्सवर ठरत नाही. मग ती कशावर ठरते? ती प्रगती यावर ठरते की त्या रस्त्यावर प्रवास करणारा सामान्य माणूस, तो कुणीही असो, एक रात्रंदिवस जागणारा ट्रक ड्रायव्हर असो, पाठीवर बॅग घेऊन वेळेविरुद्ध शर्यत लावणारा डिलिव्हरी बॉय असो किंवा रोजच्याप्रमाणे आपल्या ऑफिसला जाणारा सामान्य कर्मचारी असो, तो संध्याकाळी सुरक्षितपणे आणि जिवंत आपल्या घरी, आपल्या कुटुंबाकडे पोहोचतो का? हे खूपच महत्वाचं आहे. इन्फ्रास्ट्रक्चरने माणसाला आधार दिला पाहिजे, त्याला जगण्यासाठी एक सुरक्षित वातावरण दिले पाहिजे, त्याच्यावर रोजच्या जगण्याचा जीवघेणा दबाव टाकता कामा नये. थोडक्यात सांगायचे तर रस्त्यावरील सुरक्षितेसाठी वैयक्तिक जबाबदारी महत्वाची आहेच, त्यापासून कुणालाही पळ काढता येणार नाही. दारू पिऊन गाडी चालवणे किंवा मुद्दाम रॅश ड्रायव्हिंग करणे याला कोणतीही माफी असू शकत नाही. अजिबात नाही. पण जोपर्यंत आपण या सिस्टमिक प्रेशर, आर्थिक असुरक्षितता आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या दोषांकडे गांभीर्याने लक्ष देत नाही, तोपर्यंत रस्त्यांवरील हे भीतीदायक चित्र पूर्णपणे बदलणार नाही. आपण केवळ एका व्यक्तीला दोष देऊन त्याला तुरुंगात टाकून या मोठ्या सिस्टमच्या चुका लपवू शकत नाही. या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्वच्छपणे समोर येते. रस्ता हा प्रत्येकाकडून फुल अटेन्शन मागतो. तुमच्यावर वेळेचा कितीही मोठा दबाव असू दे, मालकाच्या पेनल्टीची भीती असू दे किंवा आर्थिक असुरक्षितेची टांगती तलवार तुमच्या डोक्यावर असू दे, रस्ता तुमचे कोणतेही कारण ऐकत नाही. रस्त्याला तुमची आर्थिक मजबुरी समजत नाही, त्याला अल्गोरिदम समजत नाही. बरोबर. तो फक्त आणि फक्त भौतिकशास्त्राचे नियम म्हणजे रूल्स ऑफ फिजिक्स पाळतो. आणि भौतिकशास्त्राच्या नियमांपुढे कोणत्याही दबावाची किंवा घाईची काहीही किंमत नसते. अगदी खरंय. भौतिकशास्त्राचे नियम सर्वांसाठी समान असतात, मग तुम्ही सायकलीवर असा किंवा मर्सिडीजमध्ये. आणि म्हणूनच या चर्चेच्या शेवटी आपण सर्वांनी एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पुढच्या वेळी जेव्हा आपण ऑनलाईन फूड ऑर्डर करू आणि ती यायला 10 मिनिटं लेट होईल आणि साहजिकच आपल्याला राग येईल, जो प्रत्येकालाच येतो. हो, किंवा ट्रॅफिकमध्ये एखादा रिक्षावाला घाईघाईने आपल्या गाडीसमोरून अचानक कट मारेल, तेव्हा गाडीची काच खाली करून शिव्या देण्यापूर्वी किंवा ॲपवर कस्टमर केअरला रागाने मेसेज करण्यापूर्वी फक्त एक क्षण शांतपणे विचार करा. नक्कीच. त्याच्या डोक्यावर असा कोणता अदृश्य टायमर सुरू आहे, कुटुंबाच्या पोटाचा कोणता दबाव आहे जो त्याला स्वतःचा जीव असा धोक्यात घालायला भाग पाडत आहे.
आपल्या इन्स्टंटच्या म्हणजे सगळं काही एका क्लिकवर आणि लगेच मिळण्याच्या हव्यासापायी आपण नकळतपणे आपल्याच समाजातील एका घटकावर जीवघेणा दबाव तर टाकत नाही ना? खूपच विचार करायला लावणारी गोष्ट आहे ही. होय, लोकल ट्रेन पकडण्यासाठी जीवावर उदार होऊन धावणारा माणूस असो की रस्त्यावर वेळेविरुद्ध आणि अल्गोरिदम विरुद्ध शर्यत लावणारा ड्रायव्हर, ही शर्यत थांबवण्यासाठी फक्त कायदे आणि नियम पुरेसे नाहीत, तर एक समाज म्हणून आपली समाज आणि संवेदनशीलताही तितकीच महत्त्वाची आहे. या सखोल चर्चेतून मिळालेले हे विचार नक्कीच आपल्याला रोजच्या प्रवासाकडे बघण्याचा एक नवीन आणि अधिक प्रगल्भ दृष्टिकोन देतील, अशी आशा करूया. सुरक्षित रहा, विचार करत रहा आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या सुरक्षितेचाही नक्की विचार करा.